ऑफ स्पीच म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शब्दाच्या जाती. सर्वांना माहिती आहे शब्दाच्या जाती. किती शब्दाच्या जाती आहेत मराठीमध्ये? 8. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये देखील 8 आहे. तर पहिली आहे नाऊन. नाऊन म्हणजेच नाम. मग नाम म्हणजे काय? कोणत्याही व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाऊन. म्हणजेच काय? द नेम ऑफ एनिमल्स, पर्सन्स, रिव्हर, माउंटन्स, थिंग्स, क्वालिटी अँड ऍक्शन, नेम ऑफ फ्रूट, कंट्री, हे सर्व एक्झाम्पल दिलेले. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला आणि इमोशन्सला, क्वालिटीला, गुणाला दिलेलं नाव म्हणजे नाम. ओके, समजलं सर थोडक्यात ना. नंतर दुसरा प्रकार आहे शब्दांच्या पार्ट ऑफ स्पीच मधला प्रनाउन. प्रनाउन म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो प्रनाउन, म्हणजे सर्वनाम. ओके नाही? मग काय आहे? नावाऐवजी काय वापरतो आपण? समजा रोहना शब्द घेतला तर रोहनाऐवजी आपण काय वापरणार? सीता असेल तर तिच्या ऐवजी काय वापरणार? शी वापरणार. ओके नाही? मग हे जे असतात त्यांना म्हटलं जातं प्रनाउन. आता ह्याच्यामध्ये पण सिंग्युलर आणि प्लुरल. आता आपल्या कसे एक वचन आणि अनेक वचन. मी असतो तो एकटा असतो. वी, आम्ही, हे काय असतं? प्लुरल म्हणजे अनेक वचन. ओके. सेकंड यू म्हणजे तू. त्याच्यापेक्षा ते, ही, शी, इट, मग त्याचा दे, देम, ड्रेस. आता इथे काही दिलेले आहे सब प्रनाउन्स. आय, वी, ही, हिम, यू, शी, हर, मी, दे, देम, आउट, हू, विच, व्हॉट, दिस, दॅट, दिस, माइन, देअर, हे सर्व जे काही दिलेले आहे ते सगळे प्रनाउन्स आहेत. ते तुम्ही स्वतः वाचायचे आहेत. नंतरचे तिसरे आहे पार्ट्स ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे काय? An adjective is a word that tells you something more about noun. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. मग नामाबद्दल कोणते क्वालिटी असते? ऑनेस्ट मॅन, क्लेवर गर्ल, म्हणजे बॉय हे काय नाऊन आहे. नावाबद्दल विशेष माहिती काय सांगितले? केवळ मुलगा कसा आहे? हुशार आहे, म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगितली की नाही. क्लेवर हे काय आहे? इथे विशेषण. मॅन हा काय आहे? नाम आहे. त्याच्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली? ऑनेस्ट आहे. मग हे झालं ऍडजेक्टिव्ह. ओके. क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय आहे? सम राईस, लिटिल, मच, टू, टू बॅग, 3 बॅग, हे पण काय आहे? 2, 3 क्वांटिटी सांगितलेली. नंबर, 5 फिंगर्स, फर्स्ट डे, द डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दिस बॉय इज क्लेवर, म्हणजे हा मुलगा. इथे दिस काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, समजलं? दिस, दॅट, दिस, दोज, हे सर्व डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नंतर आहे इंट्रोगेटिव्ह. हुज बुक इज दिस, इथे हुज काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीचचा व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. अ वर्ड दॅट ऍक्ट्स टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड अ वर्ब. म्हणजे जे क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं वर्ब. दॅट इज कॉल्ड ऍक्शन. काय ऍक्शन दिलेली आहे. आता नॉलेज इज वेपन, रीड द गिवन सेंटेन्स. मग काय इथे कोणता वर्ब आहे? नॉलेज इज वेपन. डॉक्टर आंबेडकर मेड अ लॉट ऑफ स्टडी. मेड म्हणजे इथे वर्ब. डॉक्टर आंबेडकर वेंट टू इंग्लंड. डॉक्टर आंबेडकर वॉज अन Artisan of Indian Constitution. इथे वाच काय आहे? वर्ब आहे. The underlined words in the above sentence show one or other action दाखवलेले आहे. The act of having. कळाले सगळ्यांना? नंतर 5वा आहे ऍडव्हर्ब. त्यालाच आपण म्हणतो क्रिया विशेषण. आता ऍडव्हर्ब्स आर अ वर्ड दॅट टेल्स अस अबाउट मोर अबाउट मोर. क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद. आणि क्रियापदाविषयी थोडीशी माहिती ती सांगितली जाते. मोस्ट टाइम काय झालेलं असतं? ऍडव्हर्बला एल वाय हा प्रत्यय लागलेला असतो. आता सीमा सिंग्स स्वीटली. आता इथे व्हर्ब कुठला आहे? सिंग्स. तर त्याच्याबद्दल काहीतरी मोर अबाउट, टेल्स अस मोर. काय सांगितलंय? सिंग्स. सिंग्स तर खाते, पण कशी खाते ती? स्वीटली. मग हे स्वीटली हे काय आहे? इथे ऍडव्हर्ब आहे. राधा रन स्लोली. रन हे काय आहे? रन्स हे वर्ब आहे. आणि स्लोली कशा पद्धतीने? वर्ब बद्दल जास्त माहिती सांगितलेली, विशेष माहिती सांगितलेली आहे, त्याला म्हटलं स्लोली. हे काय आहे? ऍडव्हर्ब. समजलं? क्विकली, स्लोली, फास्ट, ओपनली, सिक्रेटली, फ्रँकली, हॅपीली, ब्रेवली, केअरफुली, हार्ड, फुलिशली, नाइसली, क्लिअरली, फुली, पार्टली, नियरली, होली, लार्जली, हार्डली, अटरली, फेअरली, कम्प्लिटली, एंटायरली, फर्स्टली, हे सगळे काय आहेत? ऍडव्हर्ब आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय? कळालं? माहिती तुम्हाला?
क्रियापदाबद्दल आपल्याला काय सांगितले, विषय, ती क्रिया करतोय तो, पण कशी करतोय हे जे माहिती सांगितली जाते त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगितली जाते, त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्ब. नंतरचा प्रकार आहे प्रिपोजिशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड बिफोर अ नाउन ऑर अ प्रनाउन. बघा, प्रिपोजिशन हा काय शब्द आहे, पण नामाच्या अगोदर किंवा सर्वनामाच्या अगोदर टू शो द रिलेशन दॅट नाउन ऑर प्रनाउन विथ सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. त्याचा काय संबंध दर्शवलेला असतो. बघा, द कॅट इज ऑन द चेअर. मग इथे काय आहे, नाउन आणि प्रनाउन बद्दल हे ते काय दिलेले आहे, ऑन द चेअर. त्यात अधिक माहिती सांगितलेली कुठे आहे, ऑन द चेअर. द कॅट इज ऑन द चेअर. द चेअर इज अंडर द टेबल, अंडर. The all is behind the cupboard. The pen is in the drawer. The mobile is between the book and the newspaper. The underlined words are known as preposition. ह्यापेक्षा पण अजून बघा, अबाव आहे, बिहाइंड आहे, अंडर आहे, अक्रॉस वर्ड, हे सगळे जे काय आहेत प्रिपोजिशन. समजा मराठीत पक्षी झाडावर बसलेला आहे, आपण हे म्हणतो की नाही झाडावर, मग वर हा शब्द काय आहे, शब्द घ्यावे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन. ओके नाही. द बर्ड इज सिटिंग ऑन द ट्री, ऑन. ओके, कळलं. नंतरचं आहे कंजेक्शन. मग कंजेक्शन त्यालाच आपण मराठीत उभयनवी अव्यय म्हणतो. ओके नाही. मग उभयनवी अव्यय काय करतो, दोन शब्दांना, राधा आणि श्याम, ओके नाही, आणि दोन वर्डला जोडले इथे. हा, क्लॉजेस असतात. बंटी अँड बबली आर पिक्चर्स कॅन्सल, इथे काय केले, वर्ड बंटी आणि बबलीला अँड नि जोडले. सचिन अँड सौरभ आर ओपनर ऑफ इंडिया, इथे पण काय झालंय, टू वर्डला जॉईन केलं. आय सॉ अ बर्ड इन द बुश अँड अ रॅबिट नियर इट, मी इथे काय झाले, टू फ्रेज जॉईन केलेले, इथे कोणते, इन द बुश आणि नियर इट. इथे दोन फ्रेज कशाने जॉईन केलेले आहेत, अँड ने केलेले आहेत. स्टडी हार्ड और यू विल फेल, इथे काय झालंय, टू क्लॉजेस जॉईन केले, कशाने, ऑरने. म्हणजे इथे ऑर काय आहे, कंजक्शन. कळलं. अकॉर्डिंग coordination conjunction joins two words, phrases or clauses or equal rank. He has a cat and her name is, he is rich but honest. You may read or watch movie. Neither did he participate nor did he, जिथे neither आणि nor ने काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. A subordinated conjunction joins two clauses or unequal. थोडक्यात कंजक्शन हा प्रकार कळलाय तुम्हाला, दोन वर्ड्स, दोन क्लॉजेस, दोन फ्रेजेस, दोन सेंटेन्स त्यांनी जोडले जातात, त्यांना म्हणलं जातं कंजक्शन. तर इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. सर्व माहिती आहे, इंटरजेक्शन ऑफ स्पोकन वर्ड फ्रेज साऊंड दॅट एक्सप्रेस सडन ऑर स्ट्रॉंग फिलिंग्स. आपल्या भावना, जे काय हर्ष, आनंद, दुःख, आपल्याला भीती वगैरे, आपण जे काही फिलिंग्स दाखवतो त्या वर्ड्सला म्हटलं जातं इंटरजेक्शन. मग इथे दिलेलं आहे हसो, हरी, ओ, अलास, लो, हे जे काय आहे ते आहेत इंटरजेक्शन. आता यावर आधारित आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सर्वांनी पेज नंबर 3.3, पेज नंबर माझ्या पुस्तकात 183 आहे. त्यातून कंटिन्युअस पुढे. आता नेम द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता आपल्याला अंडरलाईन वर्ड दिलेला आहे, त्यामध्ये शब्दांच्या जातीतील म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मला कोणता आहे, आपण कोणकोणते 8 प्रकार पहिले आठवत आहेत मला, नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजेक्शन आणि इंटरजेक्शन, हे 8 आपण पार्ट्स ऑफ स्पीच अभ्यासलेले आहे. त्यामध्ये अंडरलाईन वर्ड्स मध्ये कुठला आहे, धिस इज माय पेन. मग पेन हा काय आहे बरं, इथे नाव आहे की नाही, वस्तूचं नाव. मग काय येणार आहे, एखाद्या व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला, गुणांना दिलेलं नाव म्हणजे नाव. मग काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. रिया इज अ ब्युटिफुल गर्ल. रिया इज ऑल्सो नाउन, नाम आहे की नाही मुलीचं, मग काय येणार आहे, नाव. ऑप्शन नंबर 1. माय नेम इज मंथन. हियर इज ऑल्सो द नेम ऑफ बॉय, मंथन. इट इज ऑल्सो नाव. स्मिता रन्स फास्टली. आता बघा इथे फास्टली आलेला आहे, वर्ब कुठला आहे, रन्स, आणि कसा पळतोय तो, फास्टली. म्हणजे वर्ब बद्दल विशेष माहिती सांगतो, आणखी माहिती दिलेली की नाही, तो पळतोय, पण कसा पळतोय, फास्टली. मग त्याला आपण काय म्हणतो, वर्ब. ऑप्शन नंबर 2. रिया सिंग्स अ सॉन्ग. आता इथे ते सिंग्स आहे, सिंग्स ऍक्शन आहे की नाही, गातोय तो, मग हा काय आहे, वर्ब. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह कुठला आहे ते ओळखायचंय, ब्रेव, इज, रॅम, नन ऑफ दिस. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. मग काय आहे बरं इथे, ब्रेव. ऑप्शन नंबर 1.
विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रनाउन. सर्वनाम कोणतं आहे? ही, डीड, प्ले व सीता. तर काय आहे प्रनाउन? ही. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रनाउन. आयडेंटिफाय द वर्ड दॅट डज नॉट फिट इन टू द ग्रुप. ही, डीड, सी, यू. बघा इथे काय आहे? सगळे प्रनाउन आहेत. ही, सी, यू हे सगळे प्रनाउन आहे. डीड हा काय आहे? वर्ब आहे. फास्ट, क्लेवर, बेस्ट, इज. आता इथे फास्ट, क्लेवर, बेस्ट हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. इज काय आहे? वर्ब आहे. ओज, इज, राधा, वेंट बाकीचे सगळे वर्ब आहे. राधा इज नाव म्हणून ऑड वन आउट राधा. फाइंड आउट करेक्ट कंजक्शन टू फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला कंजक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, उभयनिव्य व्याव्य ते जोडायचं आहे. रिया डॅश डॅश आदित्य आर बेस्ट फ्रेंड. और, इफ, अँड, बट काय येणार आहे? राधा आणि आदित्य हे बेस्ट फ्रेंड आहे. ऑप्शन नंबर 3. आय वॉन्ट टू गो टू स्कूल बट आय एम सिक. कशाने जोडणार आहोत? मला स्कूलला जायला होतं पण काय झालेलं आहे? आजारी आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तू अभ्यास केला तर तुला चांगले मार्क्स. इफ सचिन इज नॉट ओनली गुड कॅप्टन. कॅप्टनची स्पेलिंग थोडीशी कमी मिस्टेक करून घ्या. CAPTAIR. Sachin is not only good captain but also option number 1 good batsman. 15. Rain will come then farmer will be happy. When rain will come then the farmer will happy. Okay, समजले सर्वांना? पुढे आहे क्वेश्चन नंबर 17. The rainbow has truly 7 colors. Option number 4. Pragati left home dash in the morning for work. Early in the morning. Okay, nahi? Pooja could solve this paper easily. आता आपल्याला इथे वर्ब शोधायचे. फाइंड आउट द वर्ब फ्रॉम द कॉलम. वर्ब. दाता रीड अ बुक. कोणता वर्ब आहे? रीड. ऑप्शन नंबर 2. वी प्लेड क्रिकेट इन द प्लेग्राउंड. इथे कोणती ऍक्शन केलेली आहे? प्लेड. ऑप्शन नंबर 1. आय सेंड द मेसेज टू माय फ्रेंड. सेंड. सेंड इज द वर्ब. ही स्पीक्स always truly. Speaks. Speaks is a verb. Find out the noun. I saw big snake. मग कोणता आहे? नाउन स्नेक. सापाचं नाव आहे. समवन गिव्ह मी बुक. नाव काय आहे वस्तूचं? बुक. ऑप्शन नंबर 3. रितू इज व्हेरी टॉल. कोणतं नाव आहे? रितू. ऑप्शन नंबर 4. माय नेम इज पियुष. पियुष इज अ नाउन. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, त्यानंतर पाहणार आहोत आपण 3.4 मॉडल ऍक्झिलरीज. आता model verb is also model auxiliary verb or model auxiliary is a type of verb. तो काय आहे? वर्बचा एक टाइप आहे आणि दॅट इंडिकेट मोडॅलिटी. म्हणजे दॅट इज लाईक टू ॲबिलिटी, परमिशन, ऑब्लिगेशन्स. एक्झाम्पल्स इन्क्लुडिंग इंग्लिश वर्ब. आता कधी कधी काय असतं? हे जे मॉडल ऍक्झिलरीज असतात कोणकोणते आहेत? कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट हे जे आहे ते आहेत मॉडल ऑक्झिलरी. मग हा काय? एक टाइप ऑफ वर्बचा एक प्रकार आहे. त्यामध्ये काय इंडिकेट केलेलं जातं? कधी कधी ऍबिलिटी म्हणजे आपली काहीतरी करण्याची क्षमता. कधी कधी आपल्याला परमिशन मागायची असते, कधी विरोध करायचा असतो, काही गोष्टी आपण केल्या पाहिजे हे दाखवण्यासाठी ते असतात मॉडल ऍक्झिलरीज. आता आपण द फॉलोइंग टेबल इज द मॉडल ऑफ वर्ब्स. आता बघा, शी कॅन रिअली स्विम म्हणजे तिची काय दाखवलेली आहे? ऍबिलिटी. दे कॅन इंडीड हाइड. You can sing underwater. He could swim when he was young. That could happen soon. May I stay? That may be a problem. The weather might improve. Sam must go to school. It must be hot outside. You shall not pass. You should stop that. That should be surprising. She will try to die. I will make you later. Meet you later. Nothing would accomplish that. हे जे आहे ते आहेत मॉडल ऍक्झिलरीज. आता ह्यावर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. पहिला आहे दॅट आय कम विथ यू. आपण परमिशन मागायची असेल तर आपण काय वापरतो? कॅन आय कम विथ यू. नंतर ऑप्शन 2 आहे आपण टीचरांना विचारायचं वर्गात येऊ का, तर काय वापरतो? मे, शुड, विल, कॅन. मे आय कम इन. द वेदर माइट, मस्ट, शॅल, शुड, क्लाउडी ऍट टुडे. काय? वेदर माइट. आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो का काही? माइट. अनिल इज गुड स्टुडंट बिकॉज ही काय येणार आहे? ऑप्शन ही हॅड वर्क हार्ड. ऑप्शन नंबर 3. माय डॉक्टर सेज आय कॅन, आय मस्ट, आय माइट, आय वुड.
लूज माय वेट, मी माझं वेट कमीच केलं पाहिजे. आय मस्ट, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6 आहे, यू स्मेल समथिंग बर्निंग. यू, शुड यू स्मेल, मस्ट यू स्मेल, कॅन यू स्मेल, माइट यू स्मेल. मग इथे काय येणार आहे? कॅन यू. तुला बर्निंग झाल्याचा आवाज वास येतोय का? 7. I ride a bike, I always follow. I may not ride a bike, I can't ride a, I shouldn't ride a bike, I wouldn't ride a bike. मग काय येणार आहे 7 नंबर? I can't ride a bike, I always fall off. तिथे काय त्याची क्षमता. Students give exams twice a year. Student can give exam twice a year. Students must give exam twice a year. Student may give. काय येणार आहे? Student must give exam twice a year. क्वेश्चन नंबर 9 आहे, आय वुड मीट यू टुमॉरो, आय विल मीट यू टुमॉरो, आय शॅल मीट यू टुमॉरो, आय शुड मीट यू टुमॉरो. काय येणार आहे? आय विल मीट यू टुमॉरो, ऑप्शन नंबर 2. राज इज सफरिंग फ्रॉम फीवर, सो ही कांट अटेंड द स्कूल, ऑप्शन नंबर. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आजच्या तासाला आपण काय काय अभ्यासले? मॉडल ऑक्झिलरीज, पार्ट्स ऑफ स्पीच, टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि सेंटेन्स फॉर्मेशन. सेंटेन्स फॉर्मेशन कसं असतं हे सुद्धा आपण अभ्यासले. टाइप्स ऑफ सेंटेन्स कोणकोणते प्रकार अभ्यासले? असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. ओके. पार्ट्स ऑफ स्पीच, 8 पार्ट्स ऑफ स्पीच आपण अभ्यासल्या. कोणकोणत्या? नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन्स अँड इंटरजेक्शन. आणि त्यानंतर आपण मॉडल ऑब्झर्व, कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, त्याप्रमाणे आपण मॉडल ऑब्झर्व लावले. ओके, समजले सर्वांना? ओके.